दिंडोरी रोड म्हसरूळ परिसरात स्नेहनगर येथे असणारे श्री साईबाबा मंदिरचा 19वा वर्धापन दिन सोहळा सालाबादप्रमाणे याही वर्षी उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे। शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 श्री साईबाबा पालखी मिरवणूक, रविवारी 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 11:30 वाजेपर्यंत सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता श्री साईंची मध्यान्ह आरती व प्रसाद वाटप करण्यात आले। दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते 7 काकड आरती, मंगल स्नान, अभिषेक, स्तवन मंजिरी, नित्यार्थी व श्री साई सत्य चरित्र पारायण आणि दुपारी 12 वाजता श्री साईंची मध्यान्ह आरती, दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसाद भंडारा व भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कारही मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी आमदार राहुल डिकले, गणेश गीते, रंजना भाणसी, कदम, गोडसे, देशमुख, सचिन कदम, हेमंत आगळे, सचिन पवार, हर्षल जाधव, विजय जैन, स्टार न्यूजचे पत्रकार मिलिंद चिखलीकर तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भंडारासाठी सर्व साई भक्तांना नम्र विनंती, सर्वांनी आगत्य करावे, स्वागताची विनंती की आमच्या भंडाराला उपस्थित राहावा। पुरातन मंदिर सर्व साई भक्तांच्या मेहनतीने आणि स्वकष्टार्जित असं हे आमचं साईबाबांचं मंदिर आहे। गेली 20 वर्ष दरवर्षी अलग अलग प्रोग्राम करून साईबाबांचे चरित्र आणि साईबाबांचे जीवनावर आधारित कार्यक्रम आम्ही घेत असतो। आज त्या मंदिराचा वर्धापन दिन आहे। 3, 4, 5 फेब्रुवारी असा वर्धापन दिनचा आमचा मुहूर्त आहे। उद्या सच्चरित्र पारायण आणि सत्यनारायण पूजन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि 5 तारखेला याचा महाप्रसादाचा सोहळा आपण इथे करणार आहोत। त्या बाबतीत सर्व आमचे जे साई परिवारातले सदस्य आहेत ते सर्व अहोरात्र मेहनत घेत आहेत। स्नेहनगर परिसर, नाशिक परिसर आणि संपूर्ण साई परिवारातर्फे या साईबाबा मंदिराची इथे वास्तू बांधण्यात आणि प्रतिष्ठा करण्यात सर्वांचा वाटा होता। त्याबद्दल धन्यवाद। सद्गुरू साईनाथ महाराज की जय। प्रसिद्ध आणि सर्वांचं हवं असं वाटणारं साईबाबांचं मंदिर, तिथं अनेक भक्त रोज भेट देतात आणि साई भक्तांच्या श्रमातून आणि साई भक्तांच्या मदतीतून जे मंदिर उभं राहिलं, असं आमच्या म्हसरूळचं साईबाबांचं जे मंदिर आहे त्याचं आज 19वा वर्धापन दिन। 19 वर्षापूर्वी काही साई भक्तांनी इथे साईबाबांचं मंदिर स्थापन केलं आणि त्या पिढीने सेवा केली अहोरात्र। त्यानंतर आज पुढची जी पिढी आहे ती आमच्या सचिनांना कदम आणि युवकांच्या माध्यमातून आज साईबाबा मंदिराची काळजी घेते, देखभाल करते आणि मंदिराचं महात्म्य पण वाढतं आहे। आपण बघाल इथं दरवर्षी जवळपास हजारो लोक आज इथे प्रसादाचा लाभ घेतात आणि वर्षानुवर्ष दिवसेंदिवस इथं भक्तांची संख्या वाढते। त्याच्यामुळे सर्व साई भक्तांना मी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच धर्मकार्य आणि जनकार्य घडवून ही प्रभू श्रीरामाच्या चरणी आणि साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो।